नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया एका स्वप्नांचा जन्म. खूप वर्षापूर्वी कपिलवस्तू नावाच्या राज्यात एक राजा राहत होता. राजा शुद्धोधन, त्यांची राणी मायादेवी. एके रात्री राणीने एक अद्भुत स्वप्न पाहिलं. एक महाकाय शुभ्र हत्ती त्यांच्या गर्भात प्रकाशासारखा उतरला. ते स्वप्न शुभ होतं. सगळ्यांनी सांगितलं, या बालकातून काहीतरी महान घडणार आहे. काही महिन्यांनी त्यांच्या पोटी एक सुंदर तेजस्वी मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं सिद्धार्थ, ज्याचा अर्थ सत्य शोधणारा. मुलगा नाही, चंद्रच जणू. सिद्धार्थ वेगळा होता. दुसरी मुलं खेळत भांडत राजा बनण्याची स्वप्न पाहत, पण सिद्धार्थ शांती शोधत असे. कधी तो फुलांकडे बघत असे, कधी एक मुंगी, एक पक्षी, एक झाड. त्याला असं वाटे, जीवन खूप खोल आहे, फक्त दिसतं तेच सत्य नाही. एकदा त्याने सैनिकांना युद्धासाठी तलवारी तयार करताना पाहिलं. तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न आला, जर आपण सगळे एक सारखेच जन्म घेतो, मग काही जिंकणारे आणि काही मरायला का? ही पहिली ठिणगी होती, ज्यामुळे सत्याचा शोध सुरू झाला. 4 दृश्य ज्यांनी जीवन बदललं. राजाने सिद्धार्थाला दुःख पाहू दिलं नव्हतं. त्याला फक्त सुंदर वस्तू, नाचगाणी, सुंदर बाग, आनंद दाखवले जात. पण एक दिवस सिद्धार्थ बागेत गेला आणि त्याने प्रथमच पाहिलं एक वृद्ध माणूस, शरीर वाकलेलं, चालणं कठीण. त्याने विचारलं, हा असा का आहे? उत्तर मिळालं, वृद्धत्व सगळ्यांना येतं. एक आजारी व्यक्ती, वेदनांनी तडफडत. एक मृतदेह, लोक रडत होते. त्याला पहिल्यांदाच कळलं, मृत्यू अपरिहार्य आहे. शेवटी त्याने पाहिला एक संन्यासी, शांत, समाधानी आणि दयाळू. तो दृश्य जणू त्याच्या हृदयावर लिहिला गेला. जर जीवनात दुःख आहे, तर त्यातून मुक्ती मिळवण्याचा मार्गही असणार. सिद्धार्थ राजकुमार ते संन्यासी होण्यापर्यंतचा प्रवास. एक रात्री पूर्ण चंद्र होता. राजवाडा शांत होता, परंतु सिद्धार्थाच्या मनात प्रश्नाचा वादळ. त्याने आपल्या पत्नी यशोधरा आणि छोट्या बाळाला पाहिलं. बाळ त्याच्या बोटाला पकडून शांत झोपलं होतं. त्यांचं हृदय भारी झालं. मला या प्रेमापेक्षा मोठं कर्तव्य आहे. त्या रात्री त्याने दरवाजाकडे नजर वळवली आणि एक शेवटचा शब्द हळूच उच्चारला, मी सत्य शोधण्यासाठी निघतो. तो घोड्यावर बसला, मित्र चंदनसोबत, आणि एका कटाड्याजवळ पोचल्यावर त्याने आपली तलवार, दागिने, राजपण सगळं सोडलं. त्याने चंदनला म्हटलं, एके दिवशी मी अज्ञानाची रात्र संपवून ज्ञानाचा प्रकाश घेऊन परत येईल. भ्रमंती आणि तप. सिद्धार्थ आता राजकुमार नव्हता, तो सत्याचा शोधक होता. त्याने गुरूंच्या भेटी घेतल्या, ध्यान केलं, उपवास केला. 6 वर्ष, हो 6 संपूर्ण वर्ष. कधी तो फक्त एक दाणा खायचा, कधी दिवसादिवस पाणीही नसायचं. लोक म्हणू लागले, हा मनुष्य नाही, एक जिवंत अस्थींचा पुतळा आहे. पण एक दिवस त्याला उमगलं, अत्यंत सुख आणि अत्यंत दुःख दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. खरा मार्ग आहे मध्यम मार्ग. आणि याच जाणीवेने त्याला बोधिवृक्षाखाली बसवले. या ठिकाणी म्हणायचं आणि इथून सुरू होतो सर्वात मोठा अध्याय, जो मी पुढच्या भागात सांगणार आहे. प्रत्येक सत्य एका प्रश्नाने सुरू होते आणि प्रत्येक महान जीवन एक पाऊल बदलू शकतं. तर जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय जय भीम.